काय? कारण तुला माझ्यासाठी जेवण बनवावं लागतं ना, म्हणून. पण हे बघ, काळजी करू नकोस. 2 दिवस मी स्वतः सगळ्यांसाठी जेवण बनवेन, सगळ्यांना खायला घालीन. अहो फक्त तेवढंच कारण नाहीये. मग मला सुट्ट्या बी नाही मिळणार आता. का नाही मिळणार सुट्टी? साहेब सुट्ट्या नाहीत देणार आता. अगं असं कसं साहेब सुट्ट्या देणार नाहीत? हा, हे बघ, तू मला तुझ्या साहेबांकडे घेऊन चल, मी बोलतो त्यांच्याशी. नको नको. नाही, हे बघ, माझं तुला ऐकायलाच लागेल. माझ्या बरोबर आता तुझ्या पोलीस स्टेशनला चल, मी त्यांच्याशी बोलतो. अगं एवढी सुद्धा माझी किंमत नाहीये का तुझ्याकडे? तसं नाही, पण नाही, चल 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 काका, अहो ऐका. चल काका, चल ये. काका अहो ऐका तरी. वा 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 वा, आज खूप दिवसानंतर एवढी मस्त पावभाजी खायला मिळाली बघ, मजा आली. तुम्हाला तर काय आनंद झाला असेल ना, पण आमच्या कष्टाचं काय? आम्ही एवढं मरमर करून जेवण बनवलं आणि तुमच्या त्या काकांनी साधं गिफ्ट बी दिलं नाही. गिफ्ट? कसलं गिफ्ट? त्याने बेटा दिलं की नेकलेस गिफ्ट म्हणून. आम्ही एवढं कष्ट करून जेवण बनवलं, अहो साधं गिफ्ट सोडा, कौतुक बी केलं नाही, आणि वरनं आम्हाला ऐकून घ्यावं लागलं त्यांचं. माया, त्यासाठी स्वयंपाकघरात जावं लागतं. काय म्हणजे मी जात नाही असंच की? नाही नाही, तू जाते स्वयंपाकघरात, पण आज इतक्या वर्षानंतर जर स्वयंपाक करणार असशील तर हे असंच होणार ना. घ्या, म्हणजे मला स्वयंपाकच येत नाही असंच म्हणायचं की तुम्हाला? हो चित्रकार, माशाला पाण्यात कसं पवायचं हे शिकवावं लागत नाही, तसंच बाईच्या जातीला स्वयंपाक येतच असतोय. थोडं इकडे इकडे होतंय फक्त. थोडं? अगं माया, किती तिखट टाकलं होतं याचा अंदाज आहे का तुला? एवढा मसाला कोण टाकतं? काय मसाला बिसाला टाकला नव्हता, मी समजा प्रमाणातच टाकलं होतं. पण तुम्ही समजाने मिळून माझ्या जेवणाला नावं ठेवली, समजाने मिळून मला खोटं ठरवलं, आणि तुम्ही बी त्यांच्यात सामील होता. तुम्हाला तर चांगलंच वाटतंय ना समजाच्या समोर माझा अपमान झालेला बघायला? हे बघ माया, तुला अजून एक संधी आहे. तू हवं तर परत एकदा जेवण बनव आणि सगळ्यांना दाखवून दे ना की तू किती भारी सुग्र नसते. काही गरज नाही कुणाला दाखवून द्यायची, आणि मी काही नोकर नाही तुमच्या त्या म्हाताऱ्याची. त्याला म्हणा राहा 2 दिवस आणि जा निघ म्हणा इथनं. माया, तोंड सांभाळून बोल, मोठे आहेत ते वयानं आणि मानानं, पण जरा भान ठेव. हो चित्रकार, तुमचं काका आहेत ना, त्यांचा मानपान तुम्हीच ठेवा. मी काही रिकामी नाही समजा करायला. सारखा आपला असं करा तसं करा, चुलीवरचा साईपाकन पदर घ्या हे घ्या. काय झाले माहितीये का पप्प्या, मला सुचलं असतं रे. माझी केस कापलेत का नाही त्याच्यामुळे सुचन झाले मला. माझी वाढल्यात म्हणून मला सुचना आहे. हा रे, आता कळलं मला आपला प्रॉब्लेम काय झालाय. ती तुझे केस वाढले तर माझे केस कापलेत, त्याच्यामुळे सुचन झालं, नाही तर लय बाहेर आयडिया सुचली असती. आणि माझा प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, मी तुमच्या दोघांच्या मध्ये येऊन बसलोय ना, त्यामुळे मला सुचना झालं.